वालेकुम बच्चों। देखो अभी हमारा जो पेपर है वो उसके अकॉर्डिंग मैं बता रही हूँ। आपको इस तरह से शीट मिलेगी। यहाँ पर आपको नंबर वगैरह सब फिल करना है। यहाँ साइन करना है, आपकी सब्जेक्ट लिखना है, पेपर एक डेट लिखना है और उत्तर लेखनाची भाषा उर्दू लिखना है। बच्चों पेपर कैसे लिखेंगे? देखो यहाँ पर जो है ना बेटा, आपको क्वेश्चन नंबर फर्स्ट डालना है, मार्जिन यहाँ है और यहाँ से भी आपको एक मार्जिन करना है और इसी के अंदर आपका आंसर आना चाहिए, जिससे वो जो उत्तर पत्रिका है वो एक अच्छे से नजर आती है। अब बच्चों अभी हम आते हैं क्वेश्चन पेपर सॉल्व करने के लिए। बच्चों यहाँ पर सूचना दी होती है, विभाग पहला आपको यहाँ पर डालना है और यहाँ पर सिर्फ क्वेश्चन डालना है। आपको इस पे क्वेश्चन डालकर लिखना है। लेखिका हे पदार्थ उचलून फुलात ठेवत। क्या खेळ? लाडूचा तुकडा, गुळाचा खडा, भुरका, जिलेबीचा तुकडा। लेखिका कागद पेन म्हणून वापरत असणारी वनस्पती, भराटीचा काटा आणि भराटीचं पान। अभी यहाँ पर क्या पूछा है? वापरत असलेली वनस्पती, तो सिर्फ भराटी। सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे तुमच्या शब्दात पटवून द्या। बेटा ये 3 मार्क को रहता है। अगर आपको 100 मत में पूरे मार्क्स मांगता है तो ऐसे लिख सकते हैं, हा धडा अनाथांची आई यामधून घेतलेला आहे। याच्यामध्ये सिंधुताई यांना शिकण्याची खूप तळमळ होती, कशी होती तो तुम्ही काय करू शकता ते लिहू शकता। बच्चों अब है राजपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आलेल्या पक्ष्यांची नावे। सारंग आहे, गरुड आहे, त्याच पद्धतीने मोर आहे। बघा इथे आहे गरुड, हंस, महासारंग आणि मोर। राष्ट्रीय पक्षी निवडताना लावलेल्या बाह्य कसोट्या, ऐतिहासिक प्रणाली आणि काव्याची पार्श्वभूमी। अजून एक जर कॉलम दिला त्यांनी तर तिथं लिहायची लोकांची आवड। राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षी वैशिष्ट्ये, शारीरिक सौष्ठव, कलात्मकता, कंठस्वर, हो की नाही, हे सगळे काय आहे त्याचे बाह्य। त्याच्यानंतर ना आहे विभाग 2। बाळांनो ही कवितावर आधारित असतात। तुम्हाला कविता दिलेली असते, त्याच्यामधूनच तुम्हाला उत्तरं लिहायची असतात। नारळाच्या आतमध्ये असणारे खोबरे, अभंगात उल्लेखलेली फुले व फळे। आता फुलं काय आहे? केकती, आणि फळ काय आहे? नारळ आहे, फणस आहे। त्याच पद्धतीने दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा। आता तुम्हाला इथे पंक्ती दिलेली आहे, त्यानुसार तुम्हाला ही कविता काय सांगत आहे त्याविषयी माहिती द्यायची आहे। कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। हा आ प्रश्न आहे। कवीने जपायला सांगितलेल्या गोष्टी, माणुसकीची नाती, सर्वदूर ललकारी देण्यासाठी वापरण्याचे साधन, तुतारी, हो की नाही बेटा। इथं कविता असतील, याच्यामधून तुम्हाला ते शोधून लिहायचं असतं। पुन्हा दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा। याच्यामधूनच तुम्हाला काय करायचंय तो लिहायचं आहे आपल्या मनानुसार। बाळांनो याच्यानंतर ना आहे आता आपलं व्याकरण। व्याकरण घटकावर आधारित पुढील वाक्यांचा काळ ओळखून घ्या। अरमानने दुसरे पेन घेऊन काम सुरू केले ही भूतकाळ आहे बाळांनो, म्हणून आपण इथं भूतकाळ लिहिलं। झाडांवर फुले हसू लागतील म्हणजेच हा भविष्यकाळ आहे। त्याच्यानंतर ना बाळांनो वाक्यप्रचार दिलेली असतात, त्यांचे तुम्हाला काय करायचे असतात जोड्या। गऱ्हाणी सांगणे म्हणजे तक्रार करणे, भांबावून जाणे म्हणजे गोंधळून जाणे। त्याच्यानंतर ना शब्द संपत्ती, याच्यामध्ये समानार्थी शब्द असतात बाळांनो। रात्र म्हणजे निशा आणि निद्रा म्हणजे झोप। त्याच पद्धतीने खूप सोपे प्रश्न आहे। पुढील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा। वजनदार, मग तुम्ही काय करणार? वन करणार, दार करणार, है ना, नर करणार, अशा पद्धतीने वाक्य। अचूक शब्द ओळखा। 4 शब्द दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला एक अचूक शब्द ओळखायचा असतो। याच्यामध्ये सौंदर्य हा आहे। त्याच्यानंतर ना बाळांनो इथे या, आता आपलं होतंय पत्रलेखन। बाळांनो तुम्हाला पत्र दिलेले असतात 2, एक आहे औपचारिक आणि दुसरं असतं अनौपचारिक। त्यापैकी तुम्हाला जे पत्र लिहायचं ते लिहा। लक्षात ठेवा तुम्हाला दिनांक टाकायचा आहे, अगोदर दिनांक टाका, मग प्रति टाका, आणि त्याच्यामध्ये कुठला ऍड्रेस दिलेला, कुठला पत्ता दिलेला तो लिहा। ईमेल ID टाका, त्याच्यानंतर विषय टाका, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे पत्राला सुरुवात करणार। आणि पत्राला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कशाचं मागवलं इथं? खेळाचे साहित्य, आणि हे पत्र तुम्ही पाठच करा। खेळाचे साहित्य असेल, त्याच पद्धतीने
वृक्ष मागणी पत्र असेल, असे पत्र तुम्ही काय करा, पाठ करा. त्याच्यानंतर शेवटला तुम्हाला काय करायचे, तुमचं नाव लिहायचे, विद्यार्थी प्रतिनिधी असाल ते लिहायचे आणि तुमची ईमेल ID. बाळांनो, त्याच्यामधून हा एक दुसरा प्रश्न येतो आपल्याकडे, तो असतो कोणत्याही आता बघा इथे गद्य आकलन. हा जो भाग है ना बाळांनो खूप सोपा है, पण ह्याच्यामध्ये तुमच्या चुका होतात. क्या होते बेटा गलतियां? हम इसमें से 4 क्वेश्चन बनाते लेकिन क्वेश्चन मार्क्स देना भूल जाते. बच्चों, पैराग्राफ में से ही आपको क्वेश्चन बनाने हैं. क्वेश्चन का, काय, कोठे, कौन, इस तरह से लेकर हमें बनाने हैं और लास्ट में हमें क्वेश्चन मार्क्स देने हैं. आता बघा, महात्मा फुले यांचे कार्य व्यापक होते. महात्मा फुले यांचे कार्य काय होते? व्यापक. व्यापक कार्य कोणाचे होते? फक्त प्रश्न लिहायचे, उत्तर द्यायची आवश्यकता नाही. महात्मा फुले यांना कोणाला बदलायचे होते? महात्मा फुले यांनी कशाची स्थापना केली? आता हे आपल्याकडे वेळ नसल्या अभावी आपण हे सगळं करू शकत नाही. हे सोडवा किंवा जाहिरात सोडवा किंवा बातमी लेखन सोडवा, तुम्हाला जे सोपं जाईल ते सोडवा. पण हे जे 4 प्रश्न असतात ते अतिशय सोपे असतात, याच्यामध्ये तुमचा मार्क कुठेही जात नाही. त्याच नंतर बाळांनो कथालेखन आहे. कथेला सुंदर असं शीर्षक देणं गरजेचं आहे, तात्पर्य देणं गरजेचं आहे आणि कथा कमीत कमी 1.5 पेज झाली गेली पाहिजे. त्याच्यानंतर असतं बाळांनो निबंध. तुम्हाला मी निबंध जो आहे ना, माझा आवडता खेळ येऊ शकतो, माझा आवडता समाजसुधारक येऊ शकतो, झाडाचे मनोगत येऊ शकतो, मी फळा बोलतो, फुलाची आत्मकथा, अशा पद्धतीने. तर तेही तुम्हाला काय करायचे माहिती आहे का? जर तुम्ही इथे सुरुवात केलेलं आहे तर तुमचं जे निबंध आहे तो कमीत कमी 2.5 पेज जाऊन द्या, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळेल. लक्षात आलं का तुमच्या? बच्चों, आने वाले वक्त में हमारी जो अभी पेपर है उर्दू मीडियम का, इंशाल्लाह आज हमने आपको बताया है आपको किस तरह से, इससे पहले भी मेरे बहुत सारे वीडियो गए हैं, आपको क्या पढ़ाई करनी चाहिए, इंपॉर्टेंस क्वेश्चन भी दी हुई मैंने, और अब मैंने बताया था कि आपको पेपर कैसे लिखना है. इंशाल्लाह आप सबको बहुत बहुत बेस्ट ऑफ लक, आपका पेपर अच्छा जाए. फिर मिलेंगे. अल्लाह हाफिज़. अस्सलाम वालेकुम.